फायदा त्या माकडाच्या नातवांनी घेतला. त्यांनी त्या टोप्या उचलल्या, डोक्यात घातल्या आणि ते झाडावर जाऊन बसले. आता या नातवानं दादांनो दगड नाही फेकला, यानं त्यांना पाया सुद्धा नाही पडला, यानं त्यांना काट्या सुद्धा नाही मारल्या, फक्त डोक्यातली टोपी काढली, खाली टाकली. त्यातले हुशार माकडे खाली उतरलं आणि ती टाकलेली टोपी सुद्धा उचलून घेऊन गेलं आणि वरून जाऊन सांगायला लागलं, अरे आजोबा का तुलाच होते का? अरे आजोबा मला सुद्धा होते. आमच्याही आजोबांनी आम्हाला इतिहास सांगितलाय. म्हणून इतिहास फार महत्वाचा आहे. अनेक लोक म्हणतात की इतिहासाच्या पानांमध्ये का हरवून जायचं, पण याच इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखे असे काही सुवर्ण पानं असतात की जे पानं आपल्याला आपल्या चुकांची जाणीव करून देतात. आपण नेमकं कुठं चुकतोय हे सांगण्याचं काम आपल्याला करतात. म्हणून आजच्या तरुणांना इतिहास सांगणं फार महत्वाचं आहे. आणि या ठिकाणी आज या तरुण मित्रमंडळानं जो शिवाजी महाराजांचा इतिहास सांगण्याचं काम जे माझ्या वाट्याला दिले त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो, त्यांचं अभिनंदन सुद्धा करतो. कारण आज रस्त्याला बघितलं अनेक ठिकाणी डीजे चालवतात. लोक मिरवणुकीला विरोध त्याच्यासाठीच करतात की डीजे वरती महाराजांचे गाणे नसतात. फार विचित्र गाणे त्या ठिकाणी चालू होते. मी त्याबद्दल फारसं बोलणार नाही, आपल्याकडे वेळ खरंच कमी आहे. मला एवढं सांगायचं होतं, इतिहास आम्हाला समजला पाहिजे. मग इतिहास कुणाचा समजून घ्यायचा, तर इतिहास समजून घ्यायचा असेल तर एकच नाव आपल्या डोळ्यासमोर येतं, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. का हो महाराजांचा इतिहास? खरं तर 19 फेब्रुवारी 1630 रोजी जन्म, 6 जून 1674 ला राज्याभिषेक आणि 3 एप्रिल 1680 ला रायगडावरती महाराजांनी घेतलेला शेवटचा श्वास. एवढं अवघं 50 वर्ष आणि वरती 1-1.5 महिन्याचं आयुष्य महाराजांना लाभलं. मग माणसं 50 वर्ष जगत नाहीत का हो? अहो जगतात ना, 100-100 वर्ष जगतात. परंतु काही माणसं अशी जगतात ते कधी जगलीच नाही आणि काही माणसं अशी मरतात की जे कधी मरतच नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आजही तुमच्या आमच्या मनामध्ये जिवंत आहे. अनेक प्रकरण दादांनो आपल्या परिसरामध्ये घडत आहे. मस्ताजोगचं प्रकरण माहिती सर्वांना. स्वर्गीय संतोष देशमुख जाऊन आज 1.5-2 महिने होऊन गेले दादांनो, अजून त्यांचे आरोपी सापडत नाही. का सापडत नाहीत? त्यावेळेस आम्हाला वाटतं की अंधार फार झाला, आता दिवा पाहिजे. या महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवा पाहिजे, जिजाऊंचा शिवा पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज येतील का हो परत? खर तर शिवाजी महाराज परत येणारच नाही. कारण 50 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी जे काही काम करून ठेवले, जे विचार पेरून ठेवलेत, ते विचार कधी जाणार नाही. म्हणून महाराज कधी येणार नाही. हे विचार समजून घेत असताना आम्हाला त्यांचे काही प्रसंग समजून घ्यावे लागतात. छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेस जन्माला आले त्याच्या आधीची परिस्थिती थोडी आम्हाला बघावी लागते. काय होतं या महाराष्ट्रामध्ये? आदिलशाही, मुघलशाही, निजामशाही, या शाही राजवटी. हिरवं वादळ यावं दंदन दंदन आणि संपूर्ण महाराष्ट्र बेचिराग करावा. शेतकऱ्याची पिकं बघू नये, आया वहिनी बघू नये, म्हातारे माणसं बघू नये, पोरं बघू नये, गावं बघू नये, पेटवली जायची हो. आणि अशा या संकटांमध्ये सापडलेले हे गाव. इथं एक भोसले घराणं होतं वेरूळचं आणि जाधवांचं घराणं होतं शिंदखेडचं. वेरूळच्या भोसल्यांचा मुलगा आहे शहाजी आणि शिंदखेडच्या जाधवांची कन्या आहे जिजाऊ. त्यांचा विवाह होतो आणि त्याच दोघांच्या पोटी पुढं 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधीची परिस्थिती आम्हाला सांगावी लागेल. या महाराष्ट्रामध्ये अनेक सरदार होते हो. हे लढत नव्हते का? हे लढत होते. कुणा विरुद्ध? आपल्याच माणसांच्या विरुद्ध. कुणासाठी? दुसऱ्यांसाठी. एकदा त्या निजामशहानं दरबार भरवला. दरबार सगळे सरदार जमा केले हो. आणि त्याच्यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त सरदार मराठीच होते. भोसले होते, जाधव होते, खंडांगडे होते, सगळे सरदार होते. सगळे सरदार असा दरबार भरलेला. त्यांच्या मोहिमेचं नियोजन ठरलं. कोणाचे सैन्य कुठं, कोणाचं सैन्य कुठं, सगळे जागा वाटप झाल्या आणि सगळे सरदार त्या शामियान्याच्या बाहेर आले. जसे शामियान्याच्या बाहेर आले तसे त्यांच्या सेवकांनी त्यांचे घोडे, त्यांचे हत्ती, त्यांच्या पालख्या तयार केल्या आणि प्रत्येक जणांना जायची घाई झाली होती. निघताय प्रत्येक जण. आणि त्या गोंधळामध्ये लखुजी जाधव आले. लखुजी जाधव आपल्या घोड्यावरती बसले, पालखीत बसले आणि पुढे निघाले. पण पाठीमागे काहीतरी हलकल्लोळ माजला. नेमकं झालंय काय कळेना. आणि मग तो कल्लोळ वाढला. ज्यावेळेस वाढला त्यावेळेस लखुजी जाधव थांबले आणि पाठीमागे चौकशी केली. त्या चौकशीत असं निष्पन्न झालं की खंडांगडे नावाचा एक सरदार आहे, त्याचा हत्ती पिसाळलेला आहे. त्याच्या हत्तीला नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न चालले.